नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे नाश्त्यासाठी चिरमुऱ्यापासून भन्नाट अशी रेसिपी। घरी चिरमुरे आणले की खाऊन झाल्यानंतर थोडे तरी चिरमुरे शिल्लक राहतात आणि ते थोड्या दिवसांनी मऊ होतात। मऊ झालेल्या चिरमुऱ्यापासून आज आपण भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज मी बनवणार आहे 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा आणि 1 वाटी चिरमुऱ्यापासून छान असा कुरकुरीत उत्तप्पा। उत्तप्पा बनवण्यासाठी पहिल्यांदा 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत। पोहे छान भिजवून झाल्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा, 1 वाटी चिरमुरे, 1 वाटी दही आणि 1 वाटी भिजवलेले पोहे घालून घ्यायचे। हे सर्व एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात फिरवून उत्तप्पा बनवण्यासाठी छान असं बॅटर बनवून घ्यायचं। पाहू शकता छान असं बॅटर बनलेलं आहे। बॅटर बनवून झाल्यानंतर असेच अर्धा तास पीठ भिजवण्यासाठी ठेवायचे आहे। आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल छान कडल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे पण छान तडतडल्यानंतर 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, लहान मुले खाणार असतील तर तुम्ही मिरच्या स्किप करू शकता। 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेले टोमॅटो छान असं सगळं घालून ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो भाजून घालायचा, कारण उत्तप्पा खाताना कांदा आणि टोमॅटो कच्चा लागतो, त्यामुळे भाजून घातल्यामुळे टेस्ट छान लागते। त्यामुळे टोमॅटो आणि कांदा भाजून घ्यायचा आणि मगच बॅटरमध्ये घालायचं। डायरेक्ट घातल्यामुळे कांदा कच्चा लागतो। कांदा आणि टोमॅटो छान भाजलेला आहे। आता आपण बॅटर अर्धा तास भिजण्यासाठी ठेवले होते। आता त्यात थोडंसं पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर एकसारखं मिक्स करायचं, जेणेकरून एकही लम्स राहणार नाहीत। छान असं पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता छान असं पीठ एकसारखं मिक्स झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी ही जास्त पातळ पण ठेवायची नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायची नाही। आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। थोडासा सोडा घालायचा। त्यानंतर पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं। मीठ आणि सोडा एकसारखं पिठात मिक्स करून घ्यायचं। पीठ छान मिक्स झाल्यानंतर भाजलेला कांदा, टोमॅटो आणि मिरची घालून घ्यायची। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। पिठामध्ये हे सगळं छान असं मिक्स झालेलं आहे। आता एका नॉनस्टिकच्या तव्यावर थोडंसं तेल घालून छान असे उत्तप्पे करून घ्यायचे आहेत। छान असं तव्याला तेल लावल्यानंतर 2 चमचे बॅटर तव्यावर घालून घ्यायचे आहे आणि छान असे पळीने गोल पसरून घ्यायचं आहे। बॅटर असं जास्त घट्ट पण बनवायचं नाही आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही, जेणेकरून पळीने आपल्याला उत्तप्पे पसरवता येतील अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने छान असे उत्तप्पे भाजून घ्यायचे आहेत। छान असे कुरकुरीत होईपर्यंत उत्तप्पे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे। पाहू शकता दोन्ही साईडने छान असा उत्तप्पा भाजला आहे। आता आपण तव्याला तेल लावून दुसरा उत्तप्पा बनवून घेऊया। छान पळीने पसरून घ्यायचे आणि दोन्ही साईडने भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने उत्तप्पा बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन उत्तप्पे बनतात। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा उत्तप्पा नक्की ट्राय करून बघा आणि खायला पण खूप छान लागतात। मुलांच्यासाठी मिरची न घालता ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। लहान मुलांच्यासाठी खूप पौष्टिक रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। छान असा कुरकुरीत उत्तप्पा बनवून तयार आहे। तुम्ही हा उत्तप्पा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा असंच सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागतं खायला। पटकन बनवण्यासाठी खूप सोपी आणि छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।